आता हिने कशाला बोलवली? काल सगळं आपल्यापासून हिसकावून घेतली. काल राहू राजा होतो आपण, लगेच भिकारी पण करून टाकलं. आता मला तर काय माहिती आहे कशाला बोलवलं काय केली माझी तरी याची इच्छा नव्हती. कशाला बोलवलं मला माहिती आहे कशाला बोलवलं. विचार की मग तू. तिकडेच आहे इकडे काय उरं बसतोस का? तिकडे काय झोपायचा का ठेवल्यास का? आता तिकडे तर की तू मध्ये तू सर की तिकडे तुला सराई नाही बी झाणारच बघ. एक तर मस्ताक फिरले नाही तू फिरत. ए सोन्या कशाला बोलवलंय आम्हाला? थांब जरा. अरे थांब म्हणजे काय आम्हाला काम धंदा नाही ती बी. होय लय कामात आहेस माहित आहे. हो अध्यक्षी, अरे ह्याच्या डोक्यात काय चाललंय? काय माहित मोबाईल मध्ये बघत बसले. चल जाऊया आपण. ए सोन्या ए, अरे बस. ती ना व तुम्हाला इथं मी कशासाठी बोलवलंय माहिती आहे का? आता आम्हाला कसं माहित असं ना कशाला बोलवलंयस तू? तुला पण माहित नाही कशाला बोलवलंयस ती. येणं जायला काय? मजा लगा सुधरायचं आहे का असंच राहायचंय? अरे अजून किती सुधारायचंय? लगा बघ की कशी तब्येत झाली. पोट बघितलं बरं बाहेर आलं या. अरे त्याचं नाही म्हणत मी. मग अरे कुठं तर काय तर धंदा पाण्यानं सुरळीत लागायचं. हा काय सुधरायचं बिधरायचं आहे का नाही? हा का गावात राहून नुसतं भानगडीच करायचे त्या मागे ती गांजाचं प्रकरण केलं. आता काय नवीन स्कॅनरच लपड आणलंय. हा काय चाललंय काय तुमचं? अरे धंदा पाणी करायसाठीच आम्ही धडपडतोय रे. पण काय करेल ते गोत्यात येतोय आम्ही. अरे गोते देताय माझी वजा हे तुमच्या रोजच्या भानगडी निस्तारून नाही का नाही मला आलाय वैताग. त्यामुळे आहे का नाही मी आता एक निर्णय घेतलाय. मी तुम्हाला काय तर उद्योगधंद्यासाठी 1,00,000 रुपये द्यायचं म्हणतो. 1,00,000 रुपये? अध्यक्ष तुमचं पन्नास माझं पन्नास. ए माझं एकट्याच 1,00,000. तुला किती तुझं 1,00,000 रुपये मागून? हे माझं आणि तुझं अरे दोघं मिळून करा आणि नीट करा मध्ये झालं. ती पण एकदम प्रामाणिक. आणि तुला सायकलचं पंक्चरचं दुकान टाकायचं होतं ना? त्यापेक्षा आहे का नाही तू सायकलचं शोरूम टाक. आणि अजून काय पैसे लागले तर घे. वय वय लय मोठं दुकान टाकतं. माझ्या नावाचं ब्रँडच काढतं. वजीर भावड्या सायकल ब्रँड. ऐक ना तालुक्यालाच कडे कर. वय वय तिकडेच काढू मग. तिकडेच काढतो तालुक्याला सोड्या. आणि तुझ्या हस्ती उद्घाटन करतो. हे जरा तुम्ही तोंड पण ठेवा. सोन्या तुम्हाला का नाही 5,00,000 रुपये दे. तुला हा आणि तुला कशाला? अरे उद्योगपती व्हायला. अरे शेडबीड करतो की जरा 4 गाया वाढवतो कुक्कुट पालन करतो त्याचं 1-2-3 लाख रुपये बजेट येईल. अरे व्यवस्थित करतो 5,00,000 रुपये माझ्या डोसक्यात एकदम फिट आहे बघ आता. ए राजा तू ना आधी पती हो आणि परत उद्योगपती हो. अरे पती व्हायला उद्योगपती झालं पाहिजे अगोदर म्हणून म्हटलं अरे 5,00,000 रुपये मला दे. ह्यासने 1,00,000 रुपये देतो का नाही? जाऊ दे 1,00,000 रुपये ह्यासने दे पण मला 5,00,000 रुपये दिलेस का नाही? अरे सोन्या 1 नंबर उद्योगपती होतो बघ मी. ए उद्योगपती तुला ती एक गाय होत्या ती सांभाळायची होत्या का? हा चाललास उद्योगपती आहे. जा ते पिशव्यानं जात ना आधी. अरे पण पिशव्यांचा पैसे जा. अंतु की ते घर सांभाळ घेऊन झाली उद्योगपती होती. उद्योगपती कुणापासून काय माहिती? त्याला आमच्यासारखी माणसं पाहिजे ती उद्योगपती व्हायला. आहे ना सोन्या? होय का तुम्ही आपलं गायच घेताय? हा खेळ्या काय आम्हाला दारा जमणार काढायला जावं. हिला का सोन्या पण लागा निवळ येड आहे. त्याला 1,00,000 रुपये कशाला देते? मग मी 5,00,000 रुपये मागितले म्हणून काय झालं? मला पण 5,00,000 रुपये दिलं पाहिजे त्यानं. मी पण लागा उद्योगपती होतो की. नाही नाही सोन्याचा कसा बी झाला तर त्याच्यावर जीव आहे. असं करतो एकतर पैसे घेतले तर दोघांनी पण नाहीतर त्याला बी नाही मला बी नाही. गेलो कुत्र्याला मग. आणि जर त्याला दिलं पैसे तर कसा उद्योगधंदा वाचा करतोय बघतोच मी. सोन्या अरे मी काय म्हणतोय अरे तू ह्यासनी पैसे द्यायच्या अगोदर विचार कर रे. कसला विचार कर? केलाय तर नाही विचार. तू काय बस. अरे तुम्ही जरा तोंड बंद ठेवा की रे. सोन्या मी काय म्हणतोय 1,00,000 किती शून्य असतात एवढं तरी विचार ह्यासनी. अरे माहिती आहे की आम्हाला 1,00,000 5 शून्य असते. ऐक ना सोन्या सोन्या असं कर 1,00,000 100 रुपयाचं नोटा किती येतात तेवढी विचार ह्यासनी. ए राजा उगा काहीतरी खोडा घालू नकोस. किती असते
राजदीक्षित मला माहित आहे हजारात किती 100 नोट असते ही मला माहित नाही. अहो 1 लाख पहिल्यांदा एकजूट बघतोय मी इथं. सोन्या मी आपलं स्पष्ट तुला बोलतो तू ह्यासनी काय पैसे देण्याच्या पंचायत पडू नको. राजा काय बस उगा काय ते खोडं घालू नको. त्याला बघवणं झालंय आमची ही का सुना राहायची आम्ही नका शोरूम टाकणार जळता ये ह्याचं काय ऐकू नको. तू विचार केला की नाही तू आम्हाला 1 लाख रुपये दे बघू. अरे सोन्या मी काही चौजळी रे तू पैसे दे यासनी माझं देण्याबद्दल मत नाही. अरे पण ही 1 लाख रुपयाचं चुराडा करून टाकतील पाक. अरे 1 लाख ह्यांच्या हातात आलं म्हणजे हे सगळं मोज मजा करून टाकणार. कपडे बिपडे नवीन काय घेतली लय आड मारतील. अरे तू बघतोच नाही अख्ख्या बिस्कुट वाढीला ह्याला हे नका गाठला या. ए तुला काय आम्ही सुधारलं तुला हे बघवणं झालंय. सोने तुला वाटतंय की नाही आम्ही शान व्हावं सुधरावं उद्योगधंद्याला लागावं ही जळतंय रे आमच्यावर. त्याला पैसे नाही बुजूस की नाही त्यामुळे तिथंच करतोय या. त्याचं काय ऐकू नको तू आम्हाला दे. अरे तुला रुपयाचा हिशोब देते की मी. अरे तुला वाटतंय का हे शानाया शानाय तुला वाटतंय का अरे थांबा वजा तुला लगा पैसे दिलं तर तू लावशील का व्यवस्थित सुरळीत धंद्याला? अरे सगळं नव्हतं रुपयाचा हिशोब देतो तुला आणि तू आहेस काय माग पुढे बघाय आणखी. नाही 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 नकोच. ए राजा म्हणते ते बरोबर आहे. तू एक काम कर तुला मी 10,000 रुपये आता देतो तू सुरुवात तरी कर. अरे सोने 10,000 शोरूमचं काय येणार आहे. अरे लगेच शोरूम करायला जाऊ नकोस. आधी सामान घे पंक्चरचं पंक्चर काढण्यापासून सुरुवात कर. तुला 10,000 रुपये देतो की आता रे आणि परत लागेल तसं हळू देतो ना. अरे सोन्या पंक्चर मध्ये काय 10-15 रुपयात काय होणार आहे. शोरूम टाकतो की मोठे तालुक्याला एकदम मोठं काही श्रीमंत आहे. ह्याच्या नादाला काय लागतोय आला काही शेण घाली काढणार माणूस हे सुधारणार नाही. आम्हाला सुधरू दे की. 10,000 पण जास्त होते ती जरा कमी कर. 10,000 जास्त देते घ्या बस. हे वाजा तुला सांगितलं ना 10,000 देतो. हा घ्यायचं असल्यावर घे नाही ती पण देत ना. 10 तरी दे. हा मग आता गप 10 घे आणि नीट व्यवस्थित प्रामाणिकपणे आहे नाही सुरुवात कर. काय सोन्या काय काय बोलू 10,000 आहे की नाही 10 लाख करून जाऊ तुम्ही ह्याच्या नाकावर टिचून. गेलं 10,000 पण गेलं. 10,000 गेली. अय गणी पैलवान अय पैलवान ए इकडे इकडे ए इकडे 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 गणे काय गणे गणा पहिलवान. हा इकडे 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 येतो सांगतो गणी का गणा पैलवान इकडे ये इकडे समोर. लगा ही पिढा का माझ्या मागा निघाल्या काय केलं बी नाही मी. माळी दादा कशाला आलाय. दादा नमस्कार. अहो काय झालं साहेब. काय आलं हा काय करत होत असतील चोरी करत होता का. अहो चोरी एवढा घाम फुटस तर काय बेलायस. हा अहो चोरी नव साहेब. अहो ते रोटर माझा या रानात कामाला न्यायचा म्हणून ते साफ करत होतो. खरं सांगतेस का. हो होय. अहो बघा माझ्या तोंडावरून वाटत नाही काय धुतलेल्या तांदळागत स्वच्छ आहे हो मी. असले धुतलेल्या तांदळातलं खड आणि कोंडा लय बघितलेत मी. खरं सांग काय करत होता तिथं चोरी करत होता का नाही. अहो साहेब माझा आहे ते रोटर आणि मी कसा चोरी करेन. खरं सांगतेस ना. अहो साहेब मागच्या वेळेची 3rd डिग्री अजून मी विसरलो नाही. अजून माझ्या पाठीवरती वळ आहे ती. आणि इसरायचं पण नाही. मायसाहेबच दांडका एकदा बसलं का नाही तर त्या आयुष्यभर विसरत नाही माणूस. अहो साहेब मी काय केलं नाही. जर काय कांड केलं असलं तर तिच्या सगळं त्या वाजानं केलं या. काय केलं वाजानं अहो काय केलं मला नाही माहिती साहेब. मग आत्ता का समजलं तर वाजानं केलं. अहो साहेब गावात काय कांड झालं पोलीस आलं की ती कांड सगळं ते वाजानं केलेलं असतं या. वजन कांड केलंय वजाकडे तर मी बघतोच पण तुम्ही एक ध्यानात ठेव. तू जर वाकडे वाटेने गेलास तर या माया होदा दांडका तो आहेस लक्षात ठेव. चल निघ म्हणल्या कळतं का तुला. सोन्यानं पण मला खादीच काढायला लावले.
मला दिलं असतं पैसे तर काय झालं असतं. त्या वजाला बिनकामाच देऊन बसलाय. मी बी कपिला बरोबर 10 शर्ट वाढवली असते का नाही, माझा बी जरा उद्योगधंदा सुरळीत लागला असता. ही सोन्याचा बी त्या वजाला केवढा लय जीव असतोय सारखा कायम, आणि वजाव तरी लयच. असू दे आता काय पर्याय ना. लक्या लेंगऱ्याला आणलंच खरं, पण बैल तर आहे ना इथं. अहो हाय की चांगला मोठा बैला म्हणून सांगितले मला. हा हा होय तर. पैसे व्यवस्थित आहे ना. अहो हे काय पैसे द्यायचं आणि बैल घेऊन जायचा. हवा अध्यक्ष, अहो ह्याच बैला फोटो आलाय मला. हेच बोलाय यो यो लगा 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 जोरात आहे लगा. अध्यक्ष गुलाल अंगावर पडलाय मला. काल मैदान करून आलेलं दिसतोय. होय होय लगा तयारी जायला लागा बैल. हा लकी शेवच बैल घ्यायचा आपण. येऊ येऊच घ्या हा. बैल. पट्टी पाडायची या बैलाची. चाललं कर. लगा लक्या बैल लगा लय जोर खेळाय लागा. अध्यक्ष हा. कसला दारगा बैल आहे. लय दे काय येऊन या आता आपण काय करू. नाही काय वशील बघ किती कसं आहे लागा. बघ पाय बी जोरात आहे लागा. बघ काय. कोण आहे तुम्ही? ए बैलाचं मला कोण आहे रे, बोलव त्याला. का हो? का हो माझी बैल पसंत पडलाय मला, आम्ही घ्यायला आलोय बैल येऊ. अहो बैलाच मालक मीच आहे. तुम्ही जाईवे हा. आयला काय पण म्हणा, बैल लई भारी ठेवलाय बरं का तुम्ही. बर किती द्या सांगा बैलाचं. अहो बैल तुम्हाला कोण द्यायचा आहे म्हणलं? कोण अहो म्हणाय कशाला लागते. अहो अख्ख्या पंचकशीत बैलाचं नाव झालं या. अड्डा मारतोय पळतोय चांगला कळाला आम्हाला, म्हणून आम्ही न्यायला आलोय बैल. किती देऊ सांगा पैसे. अहो आम्ही त्याला लहानाचा मोठा केला. आमच्या घरच्या गाईच वासरू आहे ते. मग असू दे की पैसे देते की तुम्हाला. हो दादा, तुम्ही कुठून आलाय ते पण मला काय माहित नाही. तुम्हाला बैल कोण द्यायचा सांगितलंय ते पण काय माहित नाही. अहो नुसता बैल नाही तो माझा जीव की प्राण आहे तो बैल. घरच्या गाईचा आम्ही त्याला मोठा केलाय. घासाला घास काढून त्याला चारलेला आहे आम्ही. आता कुठं मैदान मारला आला तर तुम्ही आला मागाय त्याला पैसे देतो की मी. पैशानं काय सगळं होत असतं. ह्या बायला पाय मी शाळा सुटली, म्हाताऱ्याचा मोर सोर मार खाल्ला मी. बैल काय तयार केलाय. अहो आगाव पैसे देतो की. अहो रुपयाचे तर 1.5 रुपये घ्या. हा रोख पैसे घेऊन आलोय. अहो बैल किती भारी आहे, नजरेतच भरलाय माझ्या. घेऊनच जाणार आहे बघा मी. तुम्हाला एकदा सांगितलं कळतं का नीट? टाकू बैला खाली. नको नको नको. अध्यक्ष राहू द्या बैलाकडे टाकू म्हणती. सुंदर काय जरी झालं ना बाळा तरी मी तुला ऐकणार नाही. जाम पण एक नंबर आहे. तेवढंच आपलं वाळक झालं चुलीला. रुपये इडीबिडी झाले काय, कशाला धक्का दिलास मला. अरे गाडवा, तुला काय अक्कल आहे का नाही? तुझ्यामुळे माझी बी वाट लागली असती. अगं पण मी काय केलं या. अरे तू काहीच नाही केलं, मीच येडी. तुझा ऐकून जीपेचं अकाउंट काढलं माझ्या फोन मध्ये ती बी. अगं मी खरोखर काय काय केलं नाही रुपये. अगं ती सगळं वजाने केलंय. मी एकदम निर्दोष आहे. माझी काही सुद्धा चूक नाही. मी धुतलेला तांदळासारखं काय माहितीये का. हो माहितीये रे, म्हणे धुतलेला तांदूळ. आणि तू काय एवढा धुतकुळ आहेस वी त्यांचं ऐकून सगळं करायला. अगं खरोखर सांगतो रुपये, तुझी शपथ त्या वजाने सगळं केलं या. मी निर्दोष होतो. मला नुसतं पोलिसांनी नेलं, लगेच सोडलं माहितीये का. हो लगेच सोडलं म्हणे. मग तुला नेलंच का? अगं नेलं म्हणजे ते चुकून हे झालं म्हणून. अरे वजन सगळं केलं होतं म्हणून नेलं मला. राजा निर्दोष आहे. हो विसरू नकोस, तुझं जीपेचं अकाउंट माझ्या फोन मध्ये आहे. बघितलंय मी त्यात 5-10 रुपये कसं मिनिटाला पडत होतं ती. अगं माझ्या आई, मी खरोखर काय केलं नाही. मी खरोखर तुझ्या पाया पडतो. तू मला ओळखतेस का नाही चांगली. ओळखत होती. असला आतल्या गाठीचा अक्षर मला कुठं माहित होतं. रुपये जरा तोंडाला आवर घाल की उगा काहीतरी बोल नको बिन कामात तू. काय पिन म्हणजे? अरे तुझा प्लॅनच होता यो थेंब थेंब तळ साचवायचा. खोटारडा कुठचा 1 नंबरचा आणि म्हणून धुतलेला तांदूळ. रुपये तू तर पिंकीपेक्षा जास्त बोलायला लागले बरं का. आपलं लय मोठं भांडण होऊन मी सांगतो तू चालती होईत ना पहिल्यांदा. अरे पिंकी बोलत होती तीच खरं याला. तसलाच आहेस तू. म्हणी धुतलेला तांदूळ. गप जरा.
रुपये तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर. एकदा जर माझ्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तर तुला सुट्टी देणार नाही. एवढं बोलणं खातील माझं तू. अरे तोंडाचा पट्टा तुझाच आवर. बोट नाचू नकोस आणि माझ्या पुढं. एकतर चुकी करणार तू आणि निस्तारायचं मी. मी काही चुकी केल्या ती वयान सगळी चुकी केल्या. हा नको त्या गरीबावर नाव घालूस. म्हणी वाजाने केल्या आणि तुझा काय मेंदू काय शान खाया गेलता वी. गरीब आणि वजा गरीब. आता तू काय वजाच काय येशू घरातल्या येशू तेव्हा तू त्याची बाजू घेतेस ती. अगं वजामुळे सगळं काढ झालं त्याच्यामुळे मी जन्मत जाऊन आलो या. हा बोल खोट अजून खोट बोल. खोटारडा कुठचा. अरे काय ती बोलणार आहेस खोट अजून. तू का माझ्या फोन मध्ये मग अकाउंट काढलं सांग बरं मला. अगं मी नाही काढलं तू वजाने करून दिलं या. अरे कसला खोटं बोलतोयस तू. चालतास माझ्याकडं आणि काल तुला पोलिसांनी नेलं आणि त्यांनी जर बघितलं असतं आणि मला पोलीस स्टेशनला नेलं असतं म्हणजे. मग नेऊ दे की मग. हे तर तू बिस्कुट वाडी जेवढं तोंड चालू दे जरा पोलीस जाऊन तिथं तर जरा तोंड चालू की मग तू. तुझ्या वाणी नाही रे मी कुठं बी तोंडाचा पट्टा चालू करायला. अरे तुझं झालंय सगळं आणि माझं अजून काही झालेलं नाही. लगीन बाकी आहे अजून. तुझ्यासारख्या बर बघितल्यावर मला कोण पोरगा तरी देईल का. अतरू तू काही मोठी काय महाराणी समजायला लागली तू स्वतःला. माझं तरी कुठे लगीन झालंय तेव्हा हायच कुठे सांगायला लागले महाराणी. अरे तुझं तोंडावर पहिल्यांदा. तुझ्या तोंडावर पहिल्यांदा जा तिकडे जाऊन तोंड काय कर. तुझा तिकडे. अरे लगाच्या 4 दिवसाला त्या पोलीस स्टेशनला जाऊन येतेस. ती काय तुझी सासूरवाडी आहे आणि म्हणे मी धुतलेला तांदूळ. अगं मी धुतलेला तांदूळ आहे आणि ती माझी सासूरवाडी आहे. तुला काय करायचंय. मला काय नाही करायचं. फक्त इथनं पुढे माझ्या वाट्याला जाऊ नकोस. तू पण माझ्या वाटलं ना आता सांगतोय. परत बोट दाखवायला ना माझं बोटच काढीन मी. अरे तुझंच काढून ठेवीन मी. 10 वेळा माझ्या पुढे बोट नाचून बोलतोय. एक तर चुका करायचं आणि खोटं बोलायचं बरं. पाया पडतो तुझ्या हे बाबा. गप. हा, जा जा तोंड काय कर तिकडे निघ. अजून आहेच काय तर पळतो येत ना पहिल्यांदा. अरे हे माझंच गाव आहे. तुझा तिकडं. आणि मी काय इथं काय निर्वासित आहे तेव्हा माझी बिस्कुटवाडी आहे ही. अरे तू पोलीस स्टेशनात जाऊन राहा. निघ निघ. आता तुला खरं ऐकवत नसल. जा जा जा. आला मोठा. लके लगा आता आपण खानापूरला पाक आलोय लगा. कुठं आहे रे खोंड. हो अध्यक्ष इथे खोंडाच आहे. मला का आले लय पोहत या. पळते का आवय तर लगा लक्या लगा शो बैल भारी वाटते रे मला. होईल उठा बरं या. उठ. लगा शिंग बिंग कशाची बघ की लगा आणि बारकाट आहे रे आपल्या मापाचं. अध्यक्ष हा. होय आगाव येते सरा. लगा हे रगील आहे रगील लय. रगील नीट बघा गई आहे ती. हा? ए, होय की लगा. काय राव अध्यक्ष तुम्हाला पहिला तर काही फरक कळना. चला अरे बसलो होतो त्यामुळे कळलं नाही. गेले नाही. उठल्या उठल्या काय आलं मला. चला खांड पाहिजे तर सर तू. जा जा जाऊ. ढकलतोस का काय पुढे. मोबाईल पडला तुमच्या नाता माझा. तुला ढकलतोस. या या अध्यक्ष चला राहू दे. अध्यक्ष गमासा घे. आता कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय. चला दुसरं बुक घालशील घालशील मागं. खायला कशाला. चला चला आता इकडे कुठे चाला वरनं चल. हा गाव येते ती. मला ढकलच का बरं वाटलं की. चला नाही टाकलं. काय पडूया कर आपण. अध्यक्ष गे पावते ती. हा एडबीड चाला का. का वजाला 10,000 रुपये दिलीत तर खरं पण ही व्यवस्थित सरळ मार्गाला लावतं की नाही कोणास ठाऊक. का उडवून टाकतंय. जाऊ दे आपलं काम होतं त्याला सरळ मार्गाला लावायचं. आपण त्याला दिलं 10,000 त्याच्यानं बघू दे आता काय करायचं ते. पण नाही तसं म्हणून चालणार नाही. हे जेव्हा आहे का नाही जरा ध्यान ठेवलंच पाहिजे. लक्या लगा आपण पाक पुसेगावला आलोय. तिथं लय बैल आहे ती म्हणते ते. तिथलाच बैल घेऊया एखादा. आवी काय इच्छा जायते बैल. येऊ जाई लगा भारी आहे की बैल. लगा 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 नंबरी जाय बैल लगा. अध्यक्ष पहिला शरीर कसला दांडगे दांडगे. अरे ओशेन बघ की माझ्या हातात पण येणार नाही. अरे त्याची मांडी बघ पाय बघ खोर बघ कसा एवढाच आहे. लय दांडगा पळत असणार आहे बैल. मालक कोण आहे. मी जाई बोला. तिने जाई हे बैल द्यायचं नव का. तुम्ही घेणार बैल. आम्ही हे मालक आमच्या मूर्ती जाऊ नका.
आमची मूर्ती लहान कीर्ती लय मान आहे. तुम्हाला बघायचं असलं एकदा बिस्कुट वाटीने इच्छिला तुम्ही मग कळेल तुम्हाला. फुक्कड बैल आमच्या दावणीला माणसाला ऐकलाय. वय 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 बरं बैल आमचं सोडा, बैला सांगा द्यायचं ना बैल. द्यायचं की हा? किती किंमत सांगताय हो? 5 लाख रुपये. हा? ए मालक, अहो अख्ख्या बैलाची नाही सगळ्या 1 2 3 4 बैलाची नव एका बैला सांगा. एकाची सांगितली हा. 5 लाख मग पळतोय बैल, शर्यतीचा बैल आहे. पळतो का तरी? मग या की बघायला. हो हा तुझ 5 लाख रुपये म्हणते ती. अरे तेच बैलवर सांगते तरी मोठा आकडा रांगून रांगून मागायचं असतोय. आपण लगेच 5 लाख देणार आहे तेव्हा. तू शांत पण माझं मी पट्टी पडतो. मालक 5 लाख 20 लाख काय नाही तुम्हाला एक नाही खडखडीत 5,000 रुपये देतो. सोळा कसरा 5,000 त्याला बघायला येते माणसं रोज फेरा टाकायला 5,000 घेऊन. फेरड काय हा एका फेऱ्याला 5,000 आहे त्याला. अध्यक्षी 5 लाख रुपये ती किंमत सांगते ती. 5,000ला बैल देतील. काय बोलताय तुम्ही? मालक द्या घ्यायचं काहीतरी बोला की राव. काही कमी खर्च लागत नाही. काय करू काहीतरी. किती काय 4,90 द्या. 4,90,000. लके पैसे कर मालक. हे कडकडे जायचे की नाही 10,000 रुपये येते. मारा नोट आणि सोडा कसरा आता. 10,000 रुपये लिहितोय बैल. हा शिर्डी घ्यायला आलाय काय घ्यायला आलाय. अहो शेड नाही बैल घ्यायला आलोय. बैल कसा येतो तवा. मग असं लके काय करूया. अध्यक्षी मार खायचं काय धंदा काढू नका तुम्ही. हो ती 5 लाख रुपये सांगते 10,000 रुपये देतील का? सांगा बरं. काय बोला की आयडिया करूया. मालक अहो ही बैलाची किंमत नाही ही इसार 10,000 आहे. व तुम्हाला बाकीचे पैसे आणून देतो की. आता आम्ही बैल घेऊन जातो आणि पैसे आणून देतो तुम्हाला. नको तसं नको. बैल या बघायला पळालेला मग करू आपण व्यवहार. अहो इसार दिला की तुम्हाला आता. सर दूर काय करायचं एवढ्याला काय होते जावा. अहो बैल घेऊन जातो आणि उद्या पैसे आणून देतील नाही, तुम्हाला. नाही, इसारावर नाही बिस्कुट बैल. वाढी द्या तुम्ही तुम्हाला देतो पैसे. नाही 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 लक्या हे काय आपलं लगा मोठ्या बैलाच काय जोडायचं नाही. अध्यक्ष हा. पैसे घ्या आपले. मोजून घे बर मालक आम्ही सगळं पैसे घेऊन येतो हा. आणि बैल घेऊन जातो. बरं, चालेल. देऊ नका कुणाला बरं नाही, का. नाही, नाही. आम्हीच नेणार. चाल. अध्यक्ष ए. चला इकडून. लक्या बैल लई भारी आहे लावा. हो यावं अध्यक्ष. लय पैसे म्हणते. अरे 5 लाख एवढ्या बैल असो. चला आपण बघूया दुसऱ्या एखादं बारक वाचून. हेच नाही. लई तुला आज अंग दुखायला लागले. आलं ध्यान. निघालाच शिलखोंडाकडं. कुठलं खोंडाकडं? असं बोलतोय जसं काय माहितच नाही आलं. तर मला काय माहित नाही. अरे लक्यान ती पारावर खोंड घेऊन बसली ती तुला माहित नाही वी नाटक. लक्या आणि वजा आहे का? मग दोघं बी केवढी नाचते ते तिथं खोंडाला घेऊन. म्हटलं तू बी आजचील मोरक्या त्यांचा. वजानं खोंड घेतलंय. मग काय तिथं नाचते ते पारावर सगळी जमून. वजानं खोंड घेतलं. गेलं वाटतं ध्यान. अरे काय काय दिसलं मी बोकड आहे बोकड. अरे बोकाड खोंड आहे. आता काय विचारतेस काय आहे म्हणून. अरे का म्हणजे सकाळी सोन्यानं पैसे दिले तुझे आणलीस वे. कसं हत्यार वाजवा. वाजवा. पाहिलं वजन लोकांना खोंड आणलं म्हणजे सोन्यानं दिलेलं पैशाचं ह्याने खोंड आणलं. पाहिलं पण एवढे पैशात खोंड कसं काय आणलं ह्याने. नाही
जरा वजनला केवढं लक्ष ठेवायला लागणार आहे म्हणजे व्यवस्थित माहिती सोन्याला द्यायला बरी. आज काय काय करते तेवढं बघतोच. जातो लक्ष ठेवतो यांच्यावर. येऊ दे हो अध्यक्ष चक्र उचलाय वर. चाललंय की रे येऊ दे. काय उचलताय तुम्ही? ये वर. हो ए आधी घोडं लक्या मी काय म्हणते घोडे लक्या सुरू नाही करे ए बकासूर अहो आधी गोड्यावर तू पाधर लागा तिथे. बारक्या घे घ्या तर शान्या. वाडकी तिकडे ए तापती बघ. या बांध रे अध्यक्ष कसा विषय? विषय खलाय तयारच करायचं बघ ह्याला नुसतं नादच पुरा करायचा ना. आयला वजीर लागा खोंड लागा जोरात आणले बरं का. आयला ह्याला सांभाळायचं जमते काय लागा रे. जुगाड मस्तच केलं. या मांत्रे लगे आपण गोळ्यावर का बनतो पळतो अहो अध्यक्ष आधी शिकवलं पाहिजे नाही त्याला. चिकन तयार करायचं त्याला हा, मग पाहणार शिल्पीला. बकासूरवर बत्तरवर अजून कोणाकोणावर अहो मैद्या बिब्या सगळी घालायची त्याला आपण. तयार झाला पाहिजे तुला सांगतो ड्रायव्हर मी पण बसणार. अध्यक्ष हाड मोडून घ्यायची ती काय? नाही आधी आपली सवय लागली पाहिजे हा, मग कासरदार माग. येऊ दे कसं हो ड्रायव्हर जाऊ माग. मला सोडू नका नाही माझा पाळणा होईल. घ्या पुढं चला. सोडा की मोकळं जाऊ दे. अध्यक्ष चला. लगेच सुटतात. इकडं सोडायचं आहे रे. त्या फाटी दावाचे म्हणके लगा खोंड एवढं घोडा संग एवढं पळते म्हणल्यावर माझ्या बैला संग लगा लय जोरात पहिला. लय पहिला तूच घे की खोंडे. मला वजाला बोलून बघूया करा आपण. बघ बघ एकदा. करू जर काटा किरच करून टाकू घेऊ आपण. निवड कर पाहिजे काय काय तुमचे किती राऊंड चालू आहे हो? लगा 9वा 8वा 9वा फेरा चालू आहे. आठवण पेरा हा आला का हिवाच्या काही येडबिड झालं काय? आला का ती जीव आहे त्याला काय चारा पाणी अन्न पाणी काय घालते का नाही उपाश मारते काय त्याला? नाही त्याला पण आम्ही बोललो मगाशी हा तर म्हणते नाही पळतेच माझं खोंड. अहो पळतंय खरं त्याला काय तर घातलं पाहिजे ना पोटाला त्याला काय तर. नाही लागा हे असं नाही सुधारणार. त्याला बघतो काय करायचं. सोन्या त्यांनी काय काय थेर केली ती तुला सगळं सांगितलंय बघ. फक्त कसं पैसे चांगल्या मार्ग लागा एवढंच माझं मत होतं बघ. ते आता काय करायचं तू निर्णय घे. तो ह्याचं काय चालू काय झालंय रे गुडघ्याचे पैसे काढू काय ह्याचा मोडून वजा ती तुला 10,000 रुपये दिल तर त्याचं काय केलंस?
काय केलंस रे? टाकलेस का पंक्चरचं दुकान? टाकलंस का पंक्चरचं दुकान? अरे बोल की. अरे बोल की. हे राजा बोलतोय ना मी. हा हान हान का हात बोलतोयस नका. तूच? बोल हात बोल. नका. अरे तू बोल की. काय केलं? अरे सोन्या पंपच्या दुकानात काय घेऊन बसलाय? तुला काय म्हटलं तुम्ही सकाळी 10,000चं 10 लाख रुपये करतो. अरे त्या 10,000चं आम्ही वासरू आणले शर्यतीच. अरे 6 महिने थांब, फक्त 6 महिने थांब. 6 महिने 10 लाख रुपये करतो बघ. आता मोठं यायचं. सोन्या अरे त्या गोडीला पोहू देत नाही वाचून लय निपार पडते असलं त्याचं पाऊंड आहे. बोलायचं काम नाही. आता नुसतं एकच गाणं वाजणार. गाडा बैल गाडा जाटत करते राडा. आपलं बिस्कुटचं नाच करते बघ मी. अरे जसं बाकासूरचं नाव आहे ना तसं आपल्या पण वासराचं नाव होणार. चित्त राहायचं नाव. आम्ही नाव पण बदलणार. चित्तर काढणार आहे आणि चत्तर ठेवणार आहे. हे वाजा अरे तुला काय अकलीचा भाग आहे का? अरे ते वासूर केवढा आहे अजून तवरच त्याचा लगा पळून पळून फेस पाडलायस मी. लगा ते उद्या उठेल का तरी? हा लगा बैलगाडा मालक व्हायचं काय एवढं सोपं आहे बे? अरे भली भली गायला आली. अरे बैलगाडा मालक व्हायला त्याला काय काय करायला लागतं माहिती आहे का? त्याला त्या बैलांचा सांभाळ पण तसं करायला लागतो. अरे सकाळ 6 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्याला काय काय लागतं माहिती आहे का? त्याला का डाळी डुळी कणिक गहू अरे काय काय घालायला लागतंय. अरे त्याला दूध पाजायला लागतं लिटरनं. तुला काय तर चहा प्यायला दूध आहे का? हा चाललाय बैलगाडा मालक व्हायला. अरे नुसतं खिशात पैसा असून चालत नाही. त्याला तेवढं कष्ट पण आहे. कामाला नाद नाही. आम्ही केला नसता तेव्हा नाद. चाललाय बैलगाडा मालक व्हायला. एवढं सोपं आहे विधी. हे राजा चाट्ट दिस ना उठायचं आणि पाडदिस जाऊन ती खोंड आणायचं आणि दावणीला बांधायचं. अरे सोन्या ऐक की, अरे सांभाळतो की आम्ही. अरे काय सांभाळ तू? तुला का पैसे दिल तर कशासाठी? आणि तू काय केलंस? पागला का मारतोस का त्या खोंडाला? खोंड आणतो मग ते वरच 90,000 तरी तिथे. आणि कसला नववदन काय दावा? खरं तर माझं चुकलं जे मी तुझा विचार केला. तू नाहीस त्याला ऐकी जाऊ नाहीस.